इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीनं केवळ भूराजकीय नकाशावरच नाही, तर डिजिटल जगाच्या नाडीवर म्हणजेच इंटरनेटवरही मोठा आघात केलेला आहे. आजच्या काळात युद्ध हे केवळ मिसाईलनं लढलं जात नाही, तर ते अदृश्य अशा फायबर ऑप्टिक केबल्स आणि सर्व्हरच्या माध्यमातूनही लढलं जात आहे. त्यासोबतच या युद्धाची परिस्थिती बघितली तर अमेरिकेनं सध्या 5 दिवसांचा युद्धविराम दिला होता आणि युद्धविरामाची चर्चा सुरू केली होती. परंतु कालच्या ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अंतिम चर्चेच्या वाटाघाटीसाठी आणखी 10 दिवस मुदतवाढ केलेली आहे. त्यामुळं हे युद्ध शमणार आहे की आणखी पेटणार आहे याकडे सगळ्यांची नजर लागलेली आहे. त्यासोबतच जगातील सगळे देश तिसऱ्या महायुद्धामुळे पडणाऱ्या परिणामांच्या चिंतेत कच्चं तेल, पेट्रोल, गॅस यांची बचत करताना दिसून येतोय. पण या सगळ्यांमध्ये एका गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे, ते म्हणजे इंटरनेट. हे युद्ध पेटल्यामुळे जगातील इंटरनेट सेवा लगेच ठप्प होऊ शकते. ती कशी होऊ शकते, जगातील देशाच्या इंटरनेटवर काय परिणाम होऊ शकतो, फायबर ऑप्टिकल्स काय आहेत, त्याचे भारतावर काय पडसाद उमटतील, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मुझ ही केवळ कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठीच नाही, तर जागतिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी एक अत्यंत संवेदनशील नर्व सेंटर आहे. भौगोलिकदृष्ट्या ही सामुद्रधुनी ओमान आणि इराण यांच्या दरम्यान असून तिचा सगळ्यात अरुंद भाग केवळ 33 किलोमीटर रुंद आहे. समुद्राच्या या चिंचोळ्या भागातूनच जागतिक महत्त्वाच्या सबमरीन फायबर ऑप्टिक केबल जातात. या केबल्स जमिनीवरून न जाता समुद्राच्या तळाशी वाळूमध्ये गाडलेल्या असतात किंवा खडकाळ भागात विशेष संरक्षणासह पसरवलेल्या असतात. आशियाकडून येणारा प्रचंड मोठा डेटा ट्रॅफिक याच समुद्री मार्गाने आखाती देशातून पुढे युरोप आणि अमेरिकेकडे जातो. इराण, युएई आणि ओमान या देशांना जोडणाऱ्या स्थानिक केबल्स व्यतिरिक्त फाल्कन सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय केबल सिस्टीम याच मार्गाचा वापर करतात, ज्यामुळं हा भाग टेक्निकली जगाचा डिजिटल कणा बनलेला आहे. जगाला वाटतं की इंटरनेट हे उपग्रहाद्वारे चालतं, पण वास्तव तसं नाहीये. जगातील 99% इंटरनेट ट्रॅफिक हे उपग्रहाद्वारे नाही, तर समुद्राच्या खोल तळाशी विखुरलेल्या हजारो किलोमीटर लांब सबमरीन फायबर ऑप्टिक केबल्सद्वारे चालतं. आशिया, युरोप आणि आफ्रिका या खंडांना जोडणाऱ्या या महत्वाच्या केबल्स नेमक्या त्याच भागातून जातात, जिथं सध्या युद्धाचा भडका उडालेला आहे. बातम्यांनुसार अलीकडेच लाल समुद्रातील काही महत्वाच्या केबल्सना म्हणजेच एएई आणि EIG ला नुकसान झालेलं आहे. इराणनं तर असा इशारा दिलाय की जर संघर्ष आणखी चिघळला तर या इंटरनेट केबल्स कापल्या जाऊ शकतात. जेव्हा युद्धात जहाजे बुडतात किंवा मिसाईल हल्ले होतात, तेव्हा त्याच नौदल समुद्राच्या तळाशी असलेल्या या नाजूक केबल्सला तोडून टाकतात, ज्यामुळे जगातील संपूर्ण देशाचं इंटरनेट एका झटक्यात बंद होऊ शकतं. या गोष्टी ज्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे त्याला फायबर ऑप्टिक्स म्हणतात. फायबर ऑप्टिक्स म्हणजे मानवी केसापेक्षाही बारीक असलेल्या अतिशय शुद्ध काचेच्या किंवा प्लास्टिकच्या तंतूची एक केबल. हे तंत्रज्ञान माहितीच्या प्रसारासाठी विजेचा वापर न करता लाईट पल्सचा वापर करतं. जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ पाहता किंवा मेसेज पाठवता, तेव्हा ती माहिती लेझर प्रकाशाच्या स्वरूपात या काचेच्या तंतूंमधून प्रकाशाच्या वेगाने प्रवास करते. हे तंतू टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या तत्वावर काम करतात, ज्यामुळे माहितीचा कोणताही ऱ्हास न होता ती हजारो मैलांचं अंतर पार करू शकते. तांब्यांच्या तारांच्या तुलनेत हे तंत्रज्ञान प्रचंड वेगवान आणि सुरक्षित असलं तरी ते भौतिकदृष्ट्या अतिशय नाजूक असतं. समुद्राच्या तळाशी या केबल्सना कितीही सेफ्टीसाठी कवच चढवलं तरी युद्धाच्या काळात होणारे घातपात किंवा जहाजांचे अपघात यांपासून त्यांना वाचवणं कठीण असतं. त्यानंतर या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की या केबल्सवर इराण देश आक्रमण करेल का? सद्यस्थितीत जर अमेरिका किंवा इस्रायलनं इराणवर मोठा हल्ला केला तर इराणकडे असिमेट्रिक वॉरफेअर म्हणून या केबल्सला लक्ष्य करण्याचा पर्याय उरतो. इराणच्या नौदलाकडे आणि रिव्हॉल्युशनरी गार्ड्सकडे अशा प्रकारचे पाणबुडी तंत्रज्ञान आणि विशेष डायव्हर्स आहेत, जे समुद्राच्या तळाशी जाऊन या केबल्स शोधू शकतात आणि त्या कापू शकतात. दुसरीकडे हे फायबर ऑप्टिक्स तंतू दिसायला साधे असले तरी ते तुटल्यास होणारा परिणाम हा एखाद्या अणुबॉम्बच्या हल्ल्यापेक्षा कमी नसतो. एकदा का या केबल्स कापल्या गेल्या की उपग्रहाद्वारे मिळणारे इंटरनेट एवढा मोठा डेटा हाताळू शकत नाही. परिणामी बँकिंग व्यवहार थांबतील, विमान वाहतूक विस्कळीत होईल आणि जागतिक शेअर बाजार कोसळतील. या केबल्सची दुरुस्ती करण्यासाठी विशेष केबल शिप्स लागतात, ज्यांना अशा युद्धजन्य भागात काम करणं धोक्याचं असतं. त्यामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीतील हा तणाव केवळ इराण अमेरिका संघर्षपुरता मर्यादित नसून तो तुमच्या आमच्या हातातल्या मोबाईल पर्यंत पोहोचणारा एक जागतिक धोका आहे. आता याच गोष्टीचं भारतावर काय परिणाम पडू शकतात ते बघून घेऊयात. सध्या जर भारतातली परिस्थिती बघितली तर भारतात पेट्रोलसाठी रांगाच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. त्यासोबतच LPG गॅसचा तुटवडा निर्माण होऊ लागलाय. त्यातल्या त्यात इंटरनेट ही एक भर. आजच्या काळात भारत हा जगातील सगळ्यात मोठ्या इंटरनेट वापरकर्त्यांपैकी एक आहे आणि आपली संपूर्ण प्रगती ही ज्या फायबर ऑप्टिक्स तंत्रज्ञानावरती उभी आहे त्याचे सगळे मार्ग याच युद्धग्रस्त भागातून जातात. माध्यमांनुसार भारताचं 95%हून अधिक इंटरनेट ट्रॅफिक हे अरबी समुद्रामार्गे लाल समुद्र आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून युरोपला जाणाऱ्या सबमरीन केबल्सवरती अवलंबून आहे. जर या युद्धामध्ये इराणनं किंवा इतर कोणत्याही गटानं या समुद्राखालच्या केबल्सना लक्ष केलं तर भारतासाठी हा खूप मोठा आर्थिक फटका बसेल. भारताची भौगोलिक स्थिती पाहता आपण पश्चिमेकडून येणाऱ्या डेटासाठी पूर्णपणे या समुद्री मार्गावरती अवलंबून आहोत.
मुंबई आणि चेन्नई ही दोन शहरं भारतासाठी मुख्य इंटरनेट गेटवे आहेत, जिथं या जागतिक फायबर ऑप्टिक्स केबल्स येऊन मिळतात. जर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये या केबल्स कापल्या गेल्या तर भारतातील इंटरनेटचा वेग प्रचंड प्रमाणात मंदावेल. सुरुवातीला आपल्याला कदाचित वाटेल की फक्त सोशल मीडिया किंवा युट्यूब चालणं बंद झालंय, पण त्याचे परिणाम त्याहीपेक्षा खोलवरते आहेत. भारताचं आयटी क्षेत्र जे अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांना सेवा पुरवतं ते पूर्णपणे ठप्प होऊ शकतं. जेव्हा बंगळुरूमधील एखादा इंजिनियर अमेरिकेतील सर्व्हरवर काम करतो तेव्हा त्याचा डेटा याच समुद्राखालच्या काचेच्या तंतूंमधून प्रवास करत असतो. युद्धामुळे या केबल्सला इजा झाली तर वर्क फ्रॉम होम असो किंवा मोठ्या कंपन्यांचे डेटा सेंटर्स, सगळं काही कोलमडून पडेल. या परिस्थितीचा सगळ्यात भयानक परिणाम भारताच्या बँकिंग आणि युपीआय पेमेंटवरती होऊ शकतो. आज भारतात चहाच्या टपरीपासून ते मोठ्या मॉल्स पर्यंत सगळीकडे युपीआय द्वारे पेमेंट केलं जातं. ही संपूर्ण व्यवस्था रिअल टाइम डेटा ट्रान्सफरवर चालते. जर आंतरराष्ट्रीय केबल्स कापल्या गेल्या तर बँकांचे सर्व्हर एकमेकांशी संपर्क साधू शकणार नाहीयेत, ज्यामुळं एटीएम मधून पैसे काढणं किंवा साधं ऑनलाईन पेमेंट करणंही अशक्य होईल. माध्यमांच्या माहितीनुसार जागतिक बँकिंग व्यवस्थेचा कणा असलेला स्विफ्ट मेसेजिंग प्लॅटफॉर्म हा सुद्धा या केबल्सवरती अवलंबून असतो. त्यामुळे भारताचा परकीय व्यापार आणि आयातीसाठी लागणारे पेमेंट अडकून पडेल. परिणामी देशात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊ शकते. युद्धाच्या काळात माहितीची देवाणघेवाण रोखणं हे एक मोठं शस्त्र असतं. जर इराणनं आपल्या प्रगत पाणबुड्यांचा वापर करून या केबल्सला टार्गेट केलं तर भारताला पर्यायी मार्ग शोधणं कठीण जाईल. सॅटेलाइट इंटरनेट जसं की स्टारलिंक हे सध्याच्या फायबर ऑप्टिकच्या तुलनेत खूप महागडं आणि मर्यादित क्षमतेचं आहे. ते भारताच्या करोडो वापरकर्त्यांचा डेटा हाताळू शकत नाही. त्याचबरोबर शेअर बाजार आणि गुंतवणुकीवर होणारा परिणाम तर क्विक आणि डुबवणारा असेल. भारतीय शेअर बाजार हा जागतिक बाजारांशी जोडलेला आहे. जर इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये व्यत्यय आला तर ट्रेडिंग थांबवावं लागेल, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये अडकून पडतील. याशिवाय विमान वाहतूक आणि रेल्वेचं रिझर्वेशन जे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीवरती आधारित आहे ते विस्कळीत झाल्यामुळे देशांतर्गत वाहतूक व्यवस्थेत गोंधळ निर्माण होईल. थोडक्यात सांगायचं तर इराण इस्रायल युद्धाचा हा डिजिटल वणवा भारताच्या प्रगतीचा वेग रोखू शकतो. भारताने आतापासूनच स्वतःचे स्वतंत्र रूट किंवा बॅकअप सिस्टीम तयार करणं गरजेचं आहे. अन्यथा या दोन देशांमधील संघर्षात भारताचे डिजिटल भविष्य अंधारात जाण्याची भीती टाळता येणार नाही. बाकी मंडळी, या युद्धामुळे इराण ऑप्टिक फायबर्सवर हल्ले करेल का किंवा अमेरिका आणि इराणमध्ये 10 दिवसात वाटाघाटी होऊ शकते का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.